माननीय अजितदादा पवार साहेबांनी काही दिवसापूर्वीच बारामतीमध्ये ही शंका व्यक्त केली होती की मी आणि माझ्या परिवाराला कुटुंबामध्ये एकटं पाडलं जाईल, आमच्यावर टीका होईल। पण महाराष्ट्रातील तमाम राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे अजितदादांचं कुटुंब आहे हे त्यांच्या मागे खंबीरपणे उभं आहे। आवड म्हणतात की श्रीनिवास पवार यांच्या बोलण्यातून कृतज्ञता दिसते, आता घरातल्या सक्का भाऊच बोलायला लागलाय, त्यामुळे पवार आणि पवार असं कुटुंब आता वेगवेगळं दिसून येणं या निवडणुकीत। माझी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना विनंती आहे की पवार कुटुंबातील नात्यांवर आपली राजकीय पोळी भाजू नका। आपल्या कुटुंबामधील आपले कौटुंबिक संबंध अधिक वृद्धिंगत कसे होतील याच्याकडे त्यांनी अधिक लक्ष द्यावं। या वयात आता पवारांना सोडून सर्वजण चाललेत आणि त्यात अशा प्रकारचे श्रीनिवास त्यांचं बोलणं मात्र लोकसभेच्या अगोदर थेट मी शरद पवारांसोबत आहे असं त्यांचं देखील मी सांगितलं ना आधीही की अशा प्रकारची आशंका माननीय अजितदादा पवार साहेबांनी व्यक्त केली होती। संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते, बारामतीची जनता हे त्यांचं कुटुंब आहे आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे कुटुंब, बारामतीची जनता संपूर्णपणे ही अजितदादांच्या मागे खंबीरपणे उभी राहिलेली आपल्याला दिसेल।